इथं ही ऊस तोडी चालली वावरात, मी इथं कांड्या गोळा करतोय आणि तू बांधाव बसून बाजीराव क्या करते का? मी तुम्हाला सांगितलंय ना मी शेतात काम करणार नाही म्हणून. शेतात काम करणार नाही मग मी इथं एकटा काय मरू का इथं? अहो लग्नच कशाला करायचं होतं? मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला मी शेतात काम करणार नाही. कोण? हे बघ, शेतात काम करायचा विषय नाही, हे आपला आहे, लोकांचं नाही. आणि हे आपल्यालाच करायचंय. पण मला जमणारच नाही ना आपलं असलं तरी. जमणार नाही ना? हा. मग एक काम कर, चालते हो, का बरं? थांबू नको इथं, जा. तुला नाही ना करायचं, निघ. चल निघ, निघ, निघ. माझा आहे, बघतो काय करायचे. आणि अजिबात तोंड दाखवू नको. तिकडे घर राहायचं, शेतात काम करायचं नाही तर. नाही काम केलं म्हणून काय बिघडल का? पण मी घरचं तर करतेच की काम. कुठं थोडी ना काय कुठलंच नाही करत असाय. काय ग पूनम एवढी कुठं लगबगीन चालली या? अहो काय तुम्हाला सांगायचंय, माझा नवरा मी शेतात काम करत नाही म्हणून मला मारलं. मारलं म्हणून काय झालं? हा, काहीतरी तू बोलली असशील. अहो मी नाही काय बोललो त्यांना, मी फक्त म्हणलं की मला शेतातली कामं जमणार नाहीत. अगं मग शिकायची असते ते, जमणार नाही ते म्हणजे आता कुठं दुसऱ्याच्याच कामाला लावलं होतं का? नाही नाही आमच्याच घरी. मग घरच्या रानातलं काम तुम्हीच केलं पाहिजे की. आपण मी पहिल्यापासूनच काम करत नाही आणि आता आई बापाच्या तिथं काहीच केलं नाही ना, आता रानातलं काम जमणार आहे का मला? हाय बापाच्या तर लाडात असतं ते, चालतं तिकडं, ते काय बोलत नाही ते, पण नवऱ्याच्या घरी करावंच लागेल की. हा, पण मारायची काय गरज होती मला? नाही तू नाही काहीतरी उलट बोलली असशील. उलट बोलायचं कायच प्रश्न नाही हो. पण मग? जाऊ द्या, किती समजावलं ना तरी ह्यांना नाही काय कळणार. फक्त मला कामवाली म्हणून आणली ह्यांनी. तसं असतं वेतावा. आणि आई बाप काय काय शेवटपर्यंत सांभाळणार आहे तुम्ही? सांभाळत्याल माझा आई बाप, त्यांना काय करायचं ते करू द्यात. काय बी तसला याडा विचार न करू. आपल्या जा घरी, कुठे तिन्ही सांचं जाती, जा घरी आपलं. नाही नाही मी जाते आई बापाच्या तिकडं. असू द्या, तुम्ही मला सांगितलं चांगलं, बघायला येईल काय होईल ती होईल. कशाला नाही ते डोक्यात राग आहे, राग असतो क्षणाचा, आणि कशाला विनाकारण हे करून घेते? नाही पण मला मारायचीच गरज नव्हती ना त्यांनी अजिबात. अगं मारलं म्हणून काय झालं, नवराच आहे ना. असू द्या, जाऊ द्या, मी जाते. अगं ऐकला का? नको. ऐकला का? जा घरी जा. अवघड आहे बाबा पोरींच आजकालच्या, लय अवघड आहे. 2 बोटं लावली काय लगेच मारायला झालं आणि काय झालं. असं सांगायचं काम आहे आपलं. ऐकलं ऐकलं नाही ऐकलं. त्याला एकट्यानं कुठवर काम करावं? एकटाच काय करतो इथं? अरे काय तुला सांगायचंय, हे बघ सकाळ धरणे सगळ्या वावरातल्या कांड्या येतल्या तिथं आपण कामगार लावली होती इथं. आता ऊस तुटून चाललाय, मग आता मला सांग कवर मी एकटा ह्यातल्या वावरातल्या कांड्या येणार? बरं 4-2 कांड्या ऊस तोडताना माग राहते त्या का नाही? लगा बायकोला म्हणलं की ये म्हणलं वाईस करू लाग, तर म्हणली मी करणारच नाही काय नाही. दिल्या 2 कांठा हातात, म्हणलं जा मग तुझी तू. लगा घरचा म्हणलं केलं पाहिजे का नाही? केलंच पाहिजे ना. लगा करायला नाहीच म्हणते, डायरेक्ट नाहीच म्हणली, मग करणारच नाही. तुझी चुकायला का तूच लाडून ठेवते बायकून काय? लाडवून ठेवायचा काय विषय आहे तवा? बरं का लाडाय टायमिंगला लाड केला की कामाच्या टायमिंगला काम केलं पाहिजे की नाही? केलंच पाहिजे. आपलं स्वतःच राहणे म्हटलं रानात केलं पाहिजे. काय नको एवढं? काय झालं? चालली माझ्या घरी, काय झालं? म्हणलं आता किती दिवशीचा बाप सांभाळतो नाही, हेच मला बघायचं. दिली हाकलून आता. आरतीच्या पण आई बापाने त्यांना लाडून ठेवले असं, त्याच्यामुळे पळती सारखी तिकडे. आता मला काय माहित नाही, मी काय ह्याच्या आधी कधी तिला हाकलून दिली नव्हती. हा. आता जेव्हा तिथं जाईन 4-2 दिवस राहीन, हा. तेव्हा कळन हिला. हम्म. आणि मग जेव्हा वाटेल का नाही बाबा आपला नवराच पती परमेश्वर आहे, तेव्हा येईन माघारी चट. चटकळ तर प्रत्येक पुरीला. हा, तू कुठं चालला होता? आर माझ्यावर रानात बसतो म्हणली, काय तुझं चाललंय अजून शेज? नाही झालंय, संपलं आपली, काय भरायला लावले. जा अरे नारळ उदबत्ती खडी साखर सगळं आणून ठेवले. बरोबर, जा. बरं बघतो तरी पण बघ. हो, हो, हो. तुझं झालं नाही काय? झाले, वाज राहिले थोडे, काय संपत किती टाइम भरला? आता गेला आतापर्यंत 40-45 पर्यंत गेलाय. बरं चालतंय, बघतो मी. जा. नाही ह्या बायकोच्या आता दारी झाली ती रानातली, बघू. पडतीशी घरी जातो. हॅलो, तुम्ही का ग? काय रे? आला का फोन? नाही काय नाही ना, अचानक. अहो माझं काहीच चुकी नाही बघा, तरी माझ्या नवऱ्याने मला मारलंय. आणि आता मी सांगते तुम्हाला, मी अजिबात जाणार नाही त्यांच्या इकडं. काय पूनम तू इडी बिडी आहे का काय? मला तर काय कळतच नाही. अरे काय वय आहे का भांडण करायची? अहो तुम्ही सांगा, मी आपल्या रानात कधी काम केलंय का? अगं हो, नाही केलं. मग मी आता का रानात काम करायचं? म्हणजे काम करण्यावर भांडण झाली? हा, कुणाच्या रानात काम करायचं? आमच्याच रानात. अगं मग घरच्या रानात काम करायला काय लाज आहे त्याला? मग तुम्ही पहिलं शिकवायचं मला, आता नाही मला येत.
अगे तुला म्हणजे काय काय असं काय वजी उचलला होती ती वय कुठं वाज काय खुरपाना असेल कुठं काय करू लागायचं वाज हाताखाली त्याचं काय असतंय त्या तेव्हा? कांड्या उचलायच्या होत्या ऊसाच्या, पण मला नाही येत म्हणून मी सांगितलं मला येत नाही म्हणून, की लगेच लागलं मारायला. मग मी आली इकडं. मग आता इथे येऊन काय करायची? मी आता आपल्या घरी राहणार. अगं काय इडीबिडी झाली काय अगं माझ्यावच आता ही सोनान लोकला का चिडचिड करते ते म्हातारपणी. गा आपलं कसं तरी आपलं चाललंय. अरे पिकलं पान कधी गळून जायला आणि माझ्या माघारी तुला काय सांभाळायची आहे ती ग ही? म्हणजे आता तुम्ही पण अंग काढून घेतलं का? अगं तसं नव पोरे. अगं शेवटी नवरा आपला ती पती परमेश्वर कशाला म्हणते तिला का? अगं हो कोणाच्या बी घरी झाले तरी भांडणं असते ती वाज किरकोळ कारणानं होतात वादविवाद, पण कामच नाही करायचं म्हणल्यावर असं थोडंच असतंय का? अहो पण मी घरचं काम करते बापू, मी असं नाही सांगत की मला येत नाही म्हणून. अगं हो पण करू लागायचं वाज त्यांना बी पाहुण्यांना. काय होतंय करू लागलं म्हणून का? हा बघा तुमचं असलं असतं थोडाफार आधार मागायला आलं की तुम्ही म्हणता माझीच सोय नाही. अगं आधाराचं नाही हो, मग मी मरेपर्यंत तुझा आधार आहे की ग, पण माझ्या माघारी कोण आहे तुला? आणि तुला जर अशी जर सवय लागली आणि तू जर हिथच राहिली तर माझ्या माघारी काय व्हायचं तुझं ह्याचा विचार कर की व्हायचं. अगं किती केलं तरी हो तुला नवऱ्याशिवाय सतनागत आहे. नवऱ्याच्या घरी जा आपल्या सुखाने राहा. आली तर हो 2 दिवस राहा बाया, त्याच्याबद्दल नाही काय तुला म्हणून, पण वायाच डोक्यात विचार घे आणि आपलं चल चल घरी नको येड्यागत करू. चल आपलं खा घास तुकडा आणि आपलं 2 दिवस राहा. आली सुखाने आपलं राहा, राग शांत झाल्यावर जा. चल